संगमनेर तालुक्याच्या पठार भागात भरदुपारी 3 चोरट्यांनी साकूर फाट्याजवळ रहिवाशी असलेले लहानू कारभारी कराळे यांचं घर फोडून जवळपास 9 तोळे सोनं त्याचबरोबर 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. लहानू कराळे यांचं साकूर फाट्यावर चहाचं दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकानावर ते आणि त्यांची पत्नी होते, तर मुलं शाळेत गेली होती. दुपारी 3च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लहानू कराळे यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरातील रोख रक्कम आणि दागिने चोरून नेलेत. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनेची पाहणी करून आसपास कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळतं का याची माहिती घेतली. दरम्यान करजोले पठार या ठिकाणी देखील चोरट्यांनी भरदुपारी चोरी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच लहानू कराळे आणि त्यांची मुलं शाळा सुटल्यावर सायंकाळी 5च्या सुमारास घरी गेले असता घरातील कपाटाचे उचकापाचक त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. गावचे सरपंच किरण भागवत यांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर पठार भागात भरदिवसा चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.